नमस्कार, मी ॲडव्होकेट राणी सोनवणे. आता आपण अजून एक नवीन डॉक्युमेंट करत आहे. ते डॉक्युमेंट असं आहे की ते LIC पॉलिसी लॉस झाली आणि त्याचा बॉन्ड आहे. LIC पॉलिसी लॉस झाली तर त्याचा हा फॉर्म आहे. ते फॉर्म भरलेला आहे पूर्ण. हा फॉर्म भरलेला आहे. ते किती आता नवीन नोटीस तिच्याकडे आलेलं आहे. 500 रुपयाचा स्टॅम्प तिने लावलेला आहे आणि त्याच्यावर मग हे डॉक्युमेंट करायचं. हे पूर्ण भरायचं तो फॉर्म. हे टाईप केलं तरी चालतं किंवा तो फॉर्म भरला तरी चालतो. जास्त करून ते फॉर्मच भरलेला असतो. आणि मग शेवटी इथं बिफोर मी इथं नोटेड अँड रजिस्टर इथं नंबर देणार होती आणि मग तिकीटं लावायला इथं जागा नाही आहे. म्हणजे तिकीटं इथं लावलेली. अशा पद्धतीने ही बॉन्ड केलेला आहे. तर हा बॉन्ड LIC पॉलिसी लॉस झाली तेव्हा ते करायला लागतो. मग त्यांचा फॉर्म असतो, तो फॉर्मॅट असतो. तो फॉर्मॅट इथं फक्त त्याचा तो भरायचा, त्यांच्या सह्या घ्यायच्या आणि करायचं आणि ते नोंदवायचं इथं. आता तिचं नवीन रजिस्टर तिने नोंदवलेलं आहे इथं. हे पूर्ण नोंदवलेलं. तर अशा पद्धतीने असा तो बॉन्ड असतो, जो LIC पॉलिसीचा बॉन्ड आहे आणि त्याच्यामध्ये टाईप करायची गरज नाही. तो फक्त फॉर्मवर आहे. फॉर्म पूर्ण फिलअप केला आणि त्याच्यावर आपण केलेलं. अशा पद्धतीने तुमच्याकडे आलं बॉन्डचं तर ते करा आणि त्याचं नोंदवा. ते पण व्यवस्थित करून बघा. आणि पावती बुकवर पण तुम्हाला जेव्हा तुम्ही रजिस्टरला नोंदवता तेव्हा पावती बुकला पण नोंदवतात. सह्या घेतलेल्या आहेत क्लायंटच्या. ॲडव्होकेटच्या थ्रू आलेलं आहे. ॲडव्होकेट किरण परदेशी त्यांच्या थ्रू आले तर मग त्यांची पण सही घेतली आपण आयडेंटिफिकेशन. अशा पद्धतीने करा. ओके, थँक्यू, बाय.